सांगली जिल्हा पुरवठा विभाग आणि खेराडकर गॅस यांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि विस्कळीत झालेल्या धोरणामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी भली मोठी रांग या ठिकाणी सिलेंडरसाठी लागलेली आहे। घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे या ठिकाणी भली मोठी अशी रांग लागलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर खेराडकर गॅस यांच्या चुकीच्या आणि ढिसाळ नियोजनामुळे या ठिकाणी सगळीकडे सकाळपासून भर उन्हातसुद्धा अशाच पद्धतीची गॅस लाईन लागलेली आहे टाकी घेऊन जाण्यासाठी। आपल्याबरोबर काही इथे शुद्ध नागरिक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी भर उन्हात उभा राहिलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर कशामुळं हे नागरिक उन्हात उभारलेत आपण जाऊया। तुमचं नाव सांगा, काय अडचण आहे? माझं नाव उदय ओंकार। सर्वप्रथम मी TV9चे धन्यवाद मानतो की TV9नं हा विषय गांभीर्याने घेऊन नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी बाबा हे चांगल्या पद्धतीने प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी TV9 आज रस्त्यावर आलेला आहे किंवा TV9 नागरिकांना सपोर्ट करत आहे। गेले 15 दिवस झालं नागरिकांनी आम्ही ग्राहकांनी गॅस नोंदवला आहे, पण आम्हाला 15 दिवस झालं गॅसच मिळत नाही आहे। आलं की इथं उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। या संदर्भात आम्ही पाठपुरावा केला असता असं लक्षात आलं की हिंदुस्तान पेट्रोलियमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह राणा, खेराडकर एजन्सीचे सुपरवायझर अमित आणि जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके हे संगनमतानं ग्राहकांच्या तोंडाला पानं पुसत आहेत। आठवड्यातनं 2 गाड्या पाठवत आहेत 300 लॉटचा, बुकिंग झालं आहे 4-4 हजार। मुद्दा आहे की 4-4 हजार बुकिंग एकदम झालंच कसं? सांगलीतल्या सगळ्या गॅस एजन्सीमध्ये पुरवठा रेग्युलर आहे, मग इथंच एवढा लोड का आला आहे? तर तुटवडा जो आला आहे तो यांच्या गैरकारभारामुळे आला आहे आणि आज नागरिकांचा हाल झालं आहे। शहरातल्या नागरिकांना जर गॅस मिळत नसेल 15 दिवस तर त्या नागरिकांनी काय घरात चुली टाकायच्या का आणि चुलीवर स्वयंपाक करायचा का? ही वस्तुस्थिती शहर लेवलला शक्य आहे काय? आज घरात नागरिक अक्षरशः उपाशीपोटी झोपायची वेळ आलेल्या फक्त गॅस नाही म्हणून। आणि जर प्रशासन, खेराडकर गॅस एजन्सी आणि हिंदुस्तान पेट्रोलियम संगनमतानं जर इथं काय गैरकारभार करत असेल आणि जर हा पुरवठा सुरळीत होत नसेल तर माझी TV9ला पण विनंती आहे की हा सगळा विषय आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवावा व सर्व ग्राहकांना न्याय द्यावा व हा पुरवठा सुरळीत करावा। जर हा पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही सर्व ग्राहक नाईलाज असतो सगळे सिलेंडर घेऊन 2 दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे व याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंदुस्तान पेट्रोलियमचे राणा व खेराडकर गॅस एजन्सीचे चालक मालक हे असतील। पाहू शकता इथं संतापलेल्या नागरिकांनी खेराडकर गॅस एजन्सीची चौकशी करावी, त्याचबरोबर जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जे सेल्स ऑफिसर राणा आहेत यांचीसुद्धा चौकशीची मागणी या ठिकाणी संतप्त झालेल्या नागरिकांनी केलेली आहे। सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरळीत पुरवठा चालू आहे, मात्र खेराडकर गॅस या ठिकाणी त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे या ठिकाणी ग्राहकांना उन्हामध्ये नाक त्रास सहन करावा लागत आहे आणि या ठिकाणी गॅसच्या टाक्यासुद्धा यांना वेळेवर मिळत नाही आहेत। कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।